तर महाराष्ट्रामधील इयत्ता 10वी मधील कोणत्याही माध्यमामध्ये शिकत असलेल्या मुलींना एनडीए मध्ये प्रवेश घेण्याची एक महत्वाची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। याच्याबद्दल ही संधी काय आहे, कोणत्या प्रकारचं हे स्कूल आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं स्कूल आहे, गर्ल सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नाशिक, की जे एसपीआय औरंगाबाद यासारखंच एसपीआय नाशिक हे मुलींसाठी गेल्या 2 वर्षापासून स्टार्ट झालेलं आहे, की जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आहे, की जे 30 मुलींना त्याच्यामध्ये तयारी करून घेतं। 10वी मधील ज्या मुली आहेत, ज्या वर्षी 10वीला आता त्यांनी फॉर्म भरलात, बोर्डाची एक्झाम देणार आहे, त्यांना ही एक्झाम देता येते। एक्झामचे फॉर्म आता ओपन झालेत, आपण बघणार आहे की एक्झामचे फॉर्म कधीपर्यंत भरायचे, कसा क्रायटेरिया आहे। मग आता पुढे जाऊन काय, हा महत्वाचा मुद्दा आहे की याची जी एंट्रन्स एक्झाम आहे, या एक्झामची हे जी दिसते आपल्याला एसपीआय नाशिक, या एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू नंतर मुलींना त्याच्यामध्ये सिलेक्ट केलं जातं। मुलांसाठी अलग आहे एसपीआय औरंगाबाद, आपण त्याला म्हणूया, तर ते आहे, आणि मुलींसाठी एसपीआय नाशिक, ज्याची आतापर्यंत माहिती त्याच्यावरती आलेली नव्हती किंवा रजिस्ट्रेशन त्याचं स्टार्ट झालेलं नव्हतं वेबसाईटवरती, परंतु ते आता ते स्टार्ट झालेलं आहे। दोघाही जे एसपीआय औरंगाबाद एसपीआय नाशिक दोघांची एक्झाम ही एकाच दिवशी आहे, परंतु रजिस्ट्रेशन वगैरे स्टार्ट झालेलं नव्हतं। गेला एक व्हिडिओ आपला स्पेशल आहे मुलांसाठी, तो त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा हे पण डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला त्याची माहिती मिळून जाईल। तर अशा प्रकारे एसपीआय नाशिक जे आहे, जे गेल्या 1-2 वर्षापासून स्टार्ट झालेलं आहे, की जे काय करून घेत त्याच्या जर ते सिलेक्शन 30 मुलींचं त्यांनी केलेलं आहे, तर 11वी-12वी ते 2 वर्ष तयारी करून घेतं, आणि एनडीची ही परीक्षा मुलांना 11वी-12वी मध्ये देता येते। 11वीच्या एंडिंगला किंवा 12वीच्या एंडिंगला मुलींना ही एक्झाम बसते, आणि त्याची पूर्ण तयारी हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तयारी करून घेते। याची बऱ्याचशी क्लॅरिटी पालकांना याची नव्हते। जसं एसपीआय औरंगाबाद माहित होतं, पण मुलींसाठी आहे हे माहित नव्हतं बऱ्याच जणांना। तुम्हाला काय वाटतं, आपण कमेंट करू शकता। आणि असे जे व्हिडिओ आहेत, आपले व्हिडिओ जर आपण चेक केले आपल्या युट्यूबला, खूप असे व्हिडिओ आपण आतापर्यंत एक्झामसाठी मुलांच्या क्लासेसचे, नवोदय सैनिक स्कूल लाईव्ह क्लासेस सुद्धा तिथं आपले लाईव्ह क्लास सेक्शन मध्ये आहेत। या सर्व गोष्टी इथं आहेत, आणि अजून आपण भविष्यामध्ये या गोष्टी आणत असतो, तर ह्या गोष्टी आपल्याला मिस होऊ नये त्यासाठी आपण आता इथं सबस्क्राईब करून त्याला ठेवू शकता, आणि ज्याला हे उपयोगी व्हिडिओ आहे त्याला आपण हा शेअर पण करू शकता। तर आपण नोटिफिकेशन बघूया, की दिसते आपल्याला की 49व्या तुकडीसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत एसपीआयच्या। याच्यामध्ये त्यांनी पात्रता दिली, आणि हे पात्रता ऑलरेडी आपण सांगितलेले, पण अजून एकदा आपण ही पात्रता मुलांसाठी आपण सांगितलं तर मुलींसाठी सेमच राहते। तर याच्यामध्ये दिलेले आहे की की याच्यामध्ये टायमिंग दिलेलं बघा, वय दिलेलं आहे की विद्यार्थी हा 10वी मध्ये असला पाहिजे, हे महत्वाचं आहे। त्याची जन्मतारीख महत्वाची या ठिकाणी, की 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या दरम्यान मुलांची म्हणजे मुलींची तारीख या ठिकाणी असली पाहिजे। आता आपण एसपीआय नाशिक मुलींसाठी बघतोय, हा दोघांसाठी सेम क्रायटेरिया, परंतु तारीख आपण चेक करू शकता, 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या दरम्यान आपली बर्थ डेट असली पाहिजे, हे महत्वाचं आहे। याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे। बरेचसे मुलं 10वीला असतात त्यावेळेस त्यांचं एज बसत नाही, असा क्रायटेरिया असू शकतो। तर शारीरिक पात्रता त्यांनी दिलेली आहे, किंवा हे जे काही शारीरिक पात्र असते किंवा कमीत कमी वजन 43, किंवा हे जे काही त्यांचं जे मानक आहे युपीसीच्या अंतर्गत एनडीए साठी, त्या दृष्टिकोनातून ते फिजिकली मुलींना त्यामध्ये चेक केलं जातं। त्याच्यामध्ये लेखी परीक्षा त्यांची आहे 20 एप्रिलला, हे महत्वाचं की दोन्ही मुलांच्या म्हणजे एसपीआय औरंगाबाद मुलांसाठी आणि एसपीआय नाशिक मुलींसाठी दोघांची एक्झाम 20 एप्रिल 2025 ला आहे। टोटल ही जी परीक्षा आहे 600 मार्काची आहेत। 150 क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत। 150 क्वेश्चन पैकी त्याच्यामधले म्हणजे एक प्रश्न साधारण 4 मार्काला आहे, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हे त्यांनी दिलेलं आहे, -1 हे निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आहे। तर 8वी ते 10वी सीबीएसई स्टेट बोर्ड दोन्हीचा अभ्यासक्रम मिक्स याला आहे। तर ह्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 75 क्वेश्चन मॅथ्स वरती, 75 मधले उरलेले 75 मध्ये 25 क्वेश्चन सायन्सचे, 25 इंग्लिश आणि 25 एसएसटी याच्यावरती आधारित साधारण आहे। तर याची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे मुलांसाठी spaurangabaad.com। ह्याची जी एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवला की डिटेलमध्ये फॉर्म कसा भरायचा, हा आपला आता व्हिडिओ संपला तर तुम्हाला ते शेवटी मिळून जाईल। आणि एसपीआय www.girlsspnashik.com ही मुलींच्या एसपीआयची त्याची वेबसाईट आहे। परीक्षा शुल्क रुपये 450 रुपये याच्यामध्ये आहे। ऑनलाईन पद्धतीने आपण हे फॉर्म भरताना पेमेंट सबमिट करू शकता। आणि हा जो फॉर्म भरायचा आहे एसपीआय नाशिक मुलींसाठी, हा जो फॉर्म आहे तो 28 फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला भरायचा आहे। 28 फेब्रुवारी म्हणजे वेळ आहे। तर हे हॉल तिकीट मुलांना साधारण 10 एप्रिल पासून तिथं मिळतील, 10 एप्रिलच्या नंतर त्यांना 10 वाजता तिथं मिळून जातील। तो कोणतीही काय अडचण आली तर त्यांच्या वेबसाईटवरती आपण तिथे हे करू शकता, माहिती घेऊ शकता। तो अशा प्रकारे 10वी मधल्या मुलांना आणि मुलींसाठी पण एसपीआय औरंगाबाद, मुलीसाठी एसपीआय नाशिक आहे।
मुलांचं ऑलरेडी आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, फॉर्म कसा भरायचा तो आहे, सेम फॉर्म इकडे भरायचा आहे. तरी पण आपण एकदा याची वेबसाईट चेक करूया. तर आपण आलेलो आहे गर्ल्स एसबीआय नाशिकच्या वेबसाईट वरती. तर याच्यामध्ये दिसते आपल्याला ही जी पूर्ण वेबसाईट आहे, याच्यावरती त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिसते. तर याच्यामध्ये जे आपल्याला आता फॉर्म भरायचा तर सुरुवात कुठून करायचं, रजिस्ट्रेशन ही पहिली सुरुवात आहे. आणि हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन कसं करायचं, लॉग इन केलं फॉर्म कसा भरायचा, डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी आपला आलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला मिळून जाईल किंवा आपण ब्राउज करून 1 2 4 नंबरचा पाठीमागचा व्हिडिओ आहे. तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन फॉर्मला जाणार. रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा वापरून आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन करायचं. हा रजिस्ट्रेशन कसं करायचं हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे, तर तो व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, तुम्हाला शेवटी मिळून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. ज्याला घरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, मिलिटरी स्कूल यासारख्या एक्झामच्या आपली ऑनलाईन मधून लाईव्ह क्लासेस पण चालू असतात. त्याच्या आपल्याला ऑनलाईन लाईव्ह क्लासेसमध्ये काही क्लासेस पण पाहायला मिळतील. आणि आपण ज्या पालकांनी ह्या गोष्टी काहीच माहित नसतात त्यासाठी एक वेबिनार 10 15 दिवसांमधून घेत असतो. तो वेबिनार जर जॉईन असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.